फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वैष्णव दिस साईड. आय एम वैष्णव कन्नाके आणि मी एक मराठी मुलगा आहे आणि मी मार्केट गेल्या 4.5 वर्षापासून ट्रेड करतो आहे. मी आधी इंडियन मार्केटमध्ये होतो. बँक निफ्टी ट्रेड करायचो, पण आता काही कारणानिमित्त मी ते क्विट केलं आहे, सोडलं आहे आणि आता मी फॉरेक्स ट्रेडिंग आणि बायनरी ट्रेडिंगमध्ये शिफ्ट झालो होतो. पण बायनरी ट्रेडिंगमध्ये माझ्यासोबत झालं गेम, तर मी आता चालू केलं आहे फॉरेक्स ट्रेडिंग. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मी आता लगभग 1-1.5 वर्षापासून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आहे. फॉरेक्स ट्रेडिंग कंटिन्यू करत आलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की जे यूट्यूबवर खूप सारे लोक जे बिगिनर्स आहेत, शिकता त्यांनी आपली यूट्यूब चॅनल बनवतात आणि चांगल्या प्रकारे ग्रो करून राहिले, तर काहून नाही आपण बी चालू करावं आणि आपण बी आपला व्लॉग टाकावं. दॅट्स वाय फ्रॉम टुडे आय एम स्टार्टिंग माय ब्लॉग्स डेली. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, सर्व गोष्टी करा. आपण दररोज असे नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहोत आणि आपण पण काहीतरी लोकांना चांगलं शिकवणार आहोत अबाउट मार्केटबद्दल जागरूकता, इंडियन मार्केटबद्दल जागरूकता, फॉरेक्स मार्केटबद्दल आणि खूप काही गोष्टी या चॅनलवर शिकणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटते ते करा, शेअर करा. चला, मी इकडं पाहून काय करून राहिलो, तर चला आता दाखवतो काय करू. हा माझा सेटअप आहे आणि आता करंटली टाईम होऊन राहिला 7:09 होऊन राहिले. बघू शकता 7:09 दिसून राहिलं. हा 7:09 होऊन राहिले आणि हे मी स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे मार्केटमध्ये. आणि आता काही ट्रेडचं तर प्लॅन नाही, कारण मी ह्या टायमाला ट्रेड नाही करत. मी जो ट्रेड करतो तो लंडन सेशनमध्ये ट्रेड करतो 12च्या नंतर. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला एक ट्रेड भेटला आहे मस्त. मी हा ट्रेड घेतलेला नाही, पण हा ट्रेड लावला आहे. एकदम मस्त ॲनालिसिस झाली आहे आणि इथं मस्त ट्रेंड लाईन तोडलेली आहे आणि इथं हा टार्गेट भेटू शकते. हा जो टार्गेट आहे हा भेटण्याची चान्सेस आहे, कारण इथं मार्केट फार कन्सोलिडेशन केलं आहे रेंजमध्ये आणि इथून ब्रेकआउट दिला आहे आणि स्लोली ह्या टायमात स्लोली मोमेंटम राहील, तर स्लोली इथपर्यंत येऊ शकते मार्केट. आता करंटली टाईम झाला आहे 7:18. एवढं सगळं झालं आहे ना, आपण जास्त पांजेट नाही करायचं आहे. वी हॅव टू डू इंटरेस्टिंग ब्लॉग्स. मी बघू शकता तुमच्या तिथं लाईव्ह आपण इथं ॲनालिसिस केली होती. आपलं काही फेक काम नाही, आपलं काही फ्रॉड काम नाही, आपण काही मोठा यूट्यूबर नाही. यू कॅन सी हेअर माय ॲनालिसिस. ओके, तर बघू शकता तुम्ही इथं आपण ट्रेड घेतला होता तुमच्या तिथं लाईव्ह आणि त्याची ॲनालिसिस तुम्हाला सांगितलं होती की ह्या लेवलपर्यंत येण्याची त्याचे दाट चान्सेस आहे, खूप चान्सेस आहे आणि इथं आलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, बस ॲनालिसिस करायचे आहे आणि ते आपल्या ॲनालिसिसवर स्ट्रिक्ट राहायचं आहे, स्ट्रिक्ट टू युअर प्लॅन. ओके, आणि इथं बघू शकता आता टाईम आहे लगभग 7-7:30 वाजलेले आहे आणि हा ट्रेड एकदम मस्त झालेला आहे. बट आय डिडंट टेक ट्रेड. मी ट्रेड घेतलेला नाही आहे, पण हा तुमच्यासाठी आहे स्पेशल. तुम्हाला म्हणजे एक दाखवण्यासाठी की आपल्यामध्ये काय पॉवर आहे. यू कॅन सी व्हॉट इज माय पॉवर हिअर. मला माझी ॲनालिसिस पाहून याच्यापेक्षा पण भारी ॲनालिसिस आपण करू शकतो आणि आपण करणार आहोत अजून, आणि तुम्हाला पण शिकवणार आहोत. तर तुम्ही असंच माझे ब्लॉग्स बघत राहा आणि माझ्याकडून काही नवीन गोष्टी शिकत राहा. मी पण तुमच्याकडून काही नवीन गोष्टी शिकेल. दिस इज माय फर्स्ट डे आणि अजून खूप अर्धा दिवस बाकी आहे. हा ब्लॉग इथंच 5 मिनिटाचा झाला आहे, तर आपण इथं हा आता सकाळसाठी क्लोज करून टाकू आणि नंतर बघू. तर आता आपण 12 वाजले आहे. आपण दुपारच्या वेळेस ट्रेड करतो, तर इथे आपल्याला एक ट्रेड भेटला आहे. आपण तिथं ट्रेड घेतलेला पण आहे, बघू शकता इथं. तर हा जो आपण इथं ट्रेड घेतला होता हा एकदम कातील चालू आहे आता, मस्त एकदम भारी. बघू शकता तुम्ही काय आपली ॲनालिसिस आहे, हो ना. असंच ॲनालिसिस तुम्ही पण करू शकता, बस तुम्हाला पण हार्डवर्क करावं लागेल, मेहनत करावं लागेल. बघू शकता तुम्ही एकदम भारी चालला आहे ट्रेड. स्टॉप लॉस लावलेला आहे, ट्रेलिंग स्टॉप लॉस पण लावला आहे. आपल्याला काही भीती नाही त्या ट्रेडबद्दल. नो फिअर अबाउट इट. बघू काय होते, तर मी तसं तुम्हाला कळविलच. आपला हा जो ट्रेड अगोदर चालू होता, ह्या ट्रेडमध्ये आपला ट्रेलिंग एस एल गेला आहे. ह्या लेवलमध्ये आपला ट्रेलिंग एस एल गेला आहे. इथे एक मिनिट, इथे आपला ट्रेलिंग एस एल गेल्यानंतर, इथे ट्रेलिंग एस एल गेल्यानंतर मी इथे रिव्हर्स ट्रेड घेतला आहे. म्हणजे हा जो सुपर ट्रेंड आहे, सुपर ट्रेंडच्या बेसवर मी ट्रेड घेतला आणि हा
हा जो तुम्हाला ग्रीन सुपर ट्रेंड दिसतं आहे, ग्रीन सुपर ट्रेंडचा माझा ट्रेलिंग एसेल आहे. हा जोपर्यंत जाईल मार्केट वरपर्यंत तोपर्यंत हा जो माझा जो एसेल आहे तो ट्रेल होत जाईल. जर हा इथं मार्केट आलं आणि इथून जर एक्झिट घेतलं मी, तर हा इथून मी एक्झिट घेऊन टाकेल जर खाली आलं तर मार्केट. अदरवाईज जिथपर्यंत मार्केट वर जाईल तिथपर्यंत मी एक्झिट सुपर ट्रेंडच्या बेसवर मी जिथपर्यंत मार्केट मला नेईन तिथपर्यंत मी जाईल आणि जिथं मला एक्झिट देईल तिथून मी एक्झिट होऊन जाईन. ठीक आहे. तर हा आपला ट्रेड मस्त चालू आहे. हा पण ट्रेड चांगला चालू द्यायचा आपण बड्या, नो प्रॉब्लेम. लाईव्ह बघा, लाईव्ह काय भागत आहे मार्केट, मस्त एकदम खतरनाक. मजा आली पाहून मला बी. लाईन केलेली आहे आणि ह्या ट्रेडमध्ये आपल्याला 100 पॉईंट कॅप्चर झाले आहे. 100 बरोबर बघा तुम्ही, 100 पॉईंटचा टार्गेट कॅप्चर झाला आहे. मजा आली ना, बहुत बढिया चालला ट्रेड हा. आणि आपण बुक केलेला आहे. मी त्याचा स्क्रीनशॉट किंवा तो जो व्हिडिओ आहे तो मी स्क्रीनवर लावून देईल. सायंकाळचे 5:50 झालेले आहे आणि आपण आज दिवसभर कंटिन्यू मार्केटवर बसून होतो, पण काही वेळ आपल्याला काम आल्यामुळे आपण मार्केटकडे लक्ष देऊ शकलो नाही. आणि मी कॅप्चर्ड केले हा इथं माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला. मी तो लाईव्हमध्ये कवर केला आहे, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसेल. आणि हा जो इथं जो ट्रेड आहे हा ट्रेड एक मस्त म्हणजे एक चांगला जबरदस्त टार्गेट दिला आहे. आणि ह्या ट्रेडमध्ये मी आपल्या सेटअपनुसार हा ट्रेड एक बड्या बनला होता, पण आपण ह्या टाईमला अवेलेबल नव्हतो तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्या बादमध्ये एवढे सारे ट्रेड बनले मस्त, काहीमध्ये टार्गेट स्टॉप लॉस असे पूर्ण ट्रेड आपले झाले. आपण आज आपल्याला आपल्या सेटअपनुसार आज लगभग आपल्याला 10 ट्रेड भेटले. त्या 10 ट्रेडमधून 4 ट्रेड हे लॉसमध्ये गेले आपले. आणि की म्हणजे आपल्या सेटअपनुसार आज आपल्याला 10 ट्रेड भेटले आणि त्या 10 ट्रेडमधून आपण फक्त 2च ट्रेड केलेले आहे. म्हणजे मॉर्निंग अँड म्हटलं आपण दुपारला जे लंडन सेशन जेव्हा सुरुवात झालं होतं त्या सेशनमध्ये आपण 2 ट्रेड केले. एका ट्रेडमध्ये आपला ट्रेलिंग एसेल हिट झाला आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला एक प्रॉपरली आपला टार्गेट भेटला, बरोबर आहे. आणि असे आपल्याला टोटल 10 ट्रेड भेटले. 10 ट्रेडमधून 4 ट्रेड लॉसमध्ये गेले. ओव्हरऑल आपल्याला पाहायला गेलं तर जवळपास 100 पॉईंटच्या एसेल गेला असेल. आणि ओव्हरऑल आपल्याला जे पिप्स कॅल्क्युलेशन आपण पूर्ण 10 ट्रेडचे केलं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, तर आपल्याला 450 ते 400 पॉईंट्स म्हणजे पिप्स आपल्याला भेटलेले आहेत. आणि त्याच्यामधून 90 पिप्स हे आपल्या 90 पिप्सचा आपल्याला लॉस झाला आहे. तर आपल्याला लगभग 300 पिप्स कॅप्चर करायला भेटले आहे वन लॉटमध्ये. दॅट इज द ग्रेटेस्ट थिंग. आणि आजचा व्लॉग इथंच एंड करू आपण. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा.